आदेश खांडेकर आणि आपण पाहता अमरावती माझा न्यूज. मित्रांनो, चला तर जाणून घेऊया आजच्या नवीन ताजा घडामोडी. सीजे डॉक्टर भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ दर्यापुरात काँग्रेसचं मौन आंदोलन. भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉक्टर भूषण गवई यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका वकिलाने बूट फेकून केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ दर्यापूर काँग्रेस पक्षातर्फे मौन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांच्यासह दर्यापूर शहर व परिसरातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते. घटनेच्या निषेधार्थ दर्यापूर येथील SDO व तहसीलदार यांना निवेदन सादर करून हल्लेखोर वकिलावर तातडीनं कठोर कारवाई व कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. डॉक्टर भूषण गवई हे भारतीय न्यायव्यवस्थेतील एक नामवंत व प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असून त्यांच्यावर झालेला हा हल्ला केवळ त्यांच्यावरच नव्हे तर संपूर्ण न्यायव्यवस्थेवर असलेला एक प्रकाराचा आक्रमक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. आदेश खांडेकर, अमरावती माझा न्यूज, दर्यापूर. दादा, भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे CJ भूषण गवई यांच्यावर भ्याड हल्ला झाला आहे प्रकरणी आज आंदोलन काढण्यात आलं, मुख्य आंदोलन. काय बोलू शकता, काय सांगू शकता? सर्वप्रथम तर दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं शहर आणि तालुकाच्या वतीनं या घटनेचा आम्ही सर्व पदाधिकारी जाहीर निषेध करतो. देशाच्या इतिहासात ही पहिलीच घटना असेल की देशाचे सर्वोच्च न्यायमूर्ती यांच्यावर हा भ्याड हल्ला झाला. तो तसा प्रयत्न झाला, परंतु या निमित्तानं एक गोष्ट अधोरेखित होते की जी मनोवादी प्रवृत्ती आहे ती पुन्हा डोकं वर काढण्याची मानसिकतेत आहे. अशा भ्याड हल्ल्यानं भूषणजी गवई साहेब हे घाबरणार नाहीतच, ते खऱ्या अर्थानं लोकशाहीचं जे काही रक्षण आहे, भारतीय राज्यघटनेचं रक्षण आहे, ते रक्षण करण्यासाठी सज्ज आहेत. त्यामुळे अशा घटनांना ते भिणार नाहीतच, परंतु असा जो प्रकार आहे तो त्यांना धमकवण्याचा प्रकार हा येणाऱ्या काळात जनता सहन करणार नाही एवढं मात्र या निमित्तानं निश्चित आहे. या निमित्तानं दर्यापूर तालुक्याच्या काँग्रेस कमिटीच्या वतीनं हा मूकवरच्या काढून निषेध आज नोंदवण्यात येत आहे. दादा, भूषण सर गवई यांनी हल्ला करायला कुठलीही कारवाई करू नका असे त्यांनी सांगितले, मात्र प्रशासन अजूनही झोपेत असल्याचं आपल्याला दिसत आहे. यावर काय? गवई साहेबांचा तो मनाचा मोठेपणा आहे, कारण त्यांचे वडील जे आहेत आदरणीय दादासाहेब, दिवंगत आदरणीय दादासाहेब गवई, हे सुद्धा मोठ्या मनाचे होते. कुठल्याही गोष्टीला ते माफ करत होते. त्याच पद्धतीनं भूषण साहेब यांनी सुद्धा त्या जो काही इसम आहे विक्षिप्त, त्या इसमाला त्यांनी माफ केलेला आहे. भाऊ, हे जे आंदोलन आहे फक्त आपल्या अमरावती जिल्ह्यातच आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसतर्फे चालू? महाराष्ट्रातच प्रत्येक ठिकाणीच प्रत्येक माणूस यासाठी पेटून उठलेला आहे, परंतु तो शांततेनं निषेध झाला पाहिजे ही आमची भावना असल्यामुळे आम्ही मूक मोर्चाच्या वतीनं हा निषेध नोंदवला. ठीक आहे, धन्यवाद.